नमस्कार बाळांनो, आज गोष्ट ऐकायची की नाही? गोलू, उंदीर आणि डब्बू कावळा याची गोष्ट आहे आज. एका गावात एक गोलू उंदीर राहत होता. गोलू खूप खाऊ होता. दिवसभर त्याला फक्त खायचं असायचं. कधी पोळी, कधी लाडू, कधी भजी, त्याला काहीही चालायचं असा गोलू होता. एका दिवशी गोलूने पाहिलं की झाडावर एक मोठं तुपातलं वडा पडलाय. गोलू लगेच धावत गेला. चोच वरून डब्बू कावळा ओरडला, काव काव. गोलू, हा वडा माझा आहे, मी आधी पाहिलाय. गोलू म्हणाला, अरे वा, काय गंमत आहे. वड्याला डोळे नाहीत, मग त्याला कसं कळणार की आधी कोणी पाहिलं? डब्बू कावळा रागाने म्हणाला, मी उडून आलोय ना, म्हणून माझा. गोलू उंदीर डोकं खाजवत म्हणाला, ठीक आहे, आपण एक खेळ खेळू. जो जिंकेल त्याला वडा. दोघेही खेळायला तयार झाले. खेळ होता जास्ती हसवायचा. सुरुवात गोलूने केली. तो उलटा उभा राहून मोठा आवाजात म्हणाला, मी उंदीर नाही, मी सिंह आहे. गर्र. हे बघून डब्बू कावळा हसू लोळत पडला. आता डब्बूची पाळी आली. तो एका पायावर उभा राहून नाचू लागला आणि गाणं म्हणाला, काव काव, मी आहे हिंदी चित्रपटाचा हिरो. काव काव. हे पाहून गोलू इतका हसला की धाडकन खाली पडला. दोघं इतकं हसले की वड्याचा विसरच पडला. तेव्हा एक छोटा कुत्रा तिथून गेला आणि पटकन वडा घेऊन पळून गेला. आहे की नाही मजा बाळांनो? बघितलं किती मजा आहे? गोलू आणि डब्बू हसताच ओरडले, अरे वडा तर गेला, पण मजा आली. मग तुम्हाला पण मजा आली असेल ना बाळांनो? आणि मग दोघे चांगले मित्र झाले. ते रोज भेटून नवे खेळ खेळायचे आणि एकमेकांना हसवायचे. मग तुम्ही पण हसतात ना? तुम्ही पण हसवा हा तुमच्या मित्रांना. या गोष्टीतून शिकवण, भांडण न करता हसत खेळत मित्र बनवले की जास्त मजा येते बाळांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.